हाय हॅलो. वेल आज आपण पिचिंग करणार आहे. ऍक्च्युली असं ठेव कॅमेरा. इट वॉज रिली ग्रेट. म्हणजे आपलं ते मला टी शर्ट घ्यायला आली रे. हो का फेक अंदर चू आईची टी शर्ट. माझी नाही वे टी शर्ट आपली चांगलं बोलत माहिती पाहिजे. प्रत्येक गोष्टीला माहिती गाठली तर कसं होईल. करतो थंडीला कसं जबरदस्त आहे. व्ह्यू पण जबरदस्त येते, क्वालिटी पण जबरदस्त. सो आता आपल्याला का करायचं आहे. या व्हॉट आय हॅव टू से इज दॅट की मला पिचिंग करायची ऍक्च्युली. पिचिंग बायनरी कोड. सो hello, this is not the artifact episode. Yes. आता वाजले 23 डिसेंबर. 9 वाजले आता. ओके, बायनरी कोडची पिचिंगची सुरुवात आपण कशी करू. याचा वन लाइनर का राहील, एक सारांश का राहील, कशा वेळी आपण फिल्म डिस्क्राईब करू याला. सो सुरुवात करतो मी. ओके, फिल्मची सुरुवात होते ते पहिले नाही का आपण सीन बाय सीन जाऊ. ओके, सेगमेंट बाय सेगमेंट, की एकदम फुल फिल्म एक्सप्लेन नाही करू शकत आपण. सेगमेंट बाय सेगमेंट म्हणजे कसं की स्टार्टिंगचा कोणता सेगमेंट आहे तो चोरीचा. ओके, म्हणजे स्टार्टिंगला आपल्याला चोरी दाखवायची आहे तर आपण ही चोरी पहिले एक्सप्लेन करू. ओके, हे पहिले आपण हे बायनरी कोडची जे स्टार्टिंग जे सुरुवात होते ना ते एका चोरीपासून सुरुवात होते. ओके, कन्सेप्ट अजूनपर्यंत क्लिअर आहे, बट जे वे ऑफ प्रेझेंटेशन अजूनपर्यंत क्लिअर नाही. बट ते त्याच्यामध्ये खूप छोटे छोटे पॉइंट्स आहेत ते क्लिअर व्हायचे आहे. आय एम शुअर की हळूहळू ते क्लिअर होईलच. बट राईट नाव आपण एक प्रकारे या स्टेजवर आहे की इथे आपण डिस्कस करू शकतो. ओके, सो जे करीब रात्रीची वेळ होती, या रात्रीच्या वेळेस करीब 3 मुलं चाय पित राहतात. या रात्री 12-1 वाजता टपरीवर बॉम्बेमध्ये अंधेरीमध्ये. ओके, लोकेशन आपण असं एक रॅन्डम घेऊन. ओके, बँकेमध्ये एक व्हॅन येते या, आणि ती व्हॅन बँकेसमोर लागते. ओके, आणि तिथे काही चौकीदार असतात. ते बँकेतून काही सामान काढतात, सूटकेस, एक ब्रीफ केस, आणि ते बँकेत घेऊन जातात. दुरून हे 3 जण असे पाहत राहतात. ओके, वडापाव खातात, एक चाय पितात. डिस्टन्स एकदम खूप दूर आहे. म्हणजे असं नाही की एकदम जवळ आहे, आणि खूप दूर म्हणजे खूप दूर पण नाही. आता हाऊ डू डिस्क्राईब खूप दूर नाही खूप जवळ. इट वॉज लाईक दॅट की समजा मी इथे उभा आहे तर 500 मीटरच्या डिस्टन्सवर ती बँक आहे. ओके, आणि रात्रीच्या वेळेस ही 3 जण त्या टपरीवर चाय पिऊन राहिले. रात्री म्हणजे 1-2 वाजता. आता रात्री 1-2 वाजता चाय पिताय म्हणजे इट वॉज लाईक त्या चौकीदारांना हे येऊन जाईल एक प्रकारे संशय. बट नो ऍक्च्युअली कसं आहे की रात्री
1-2 वाजता चाय पिणं वगैरे हे म्हणजे रात्री खूप जण असतात रे असे जे अशा प्रकारचे कामं करतात. या रात्री चाय पिणं वगैरे वगैरे समथिंग की इट इज रिअली कॉमन. या रात्री 1 वाजता असं बाहेर वगैरे निघणं. या सो हे चौकीदार लोक बँकेतलं जे काही ब्रीफ केस आहे ते बरोबर ठेवून देतात बँकेमध्ये आणि मग तिथून ती व्हॅन निघून जाते आणि बँकेमध्ये चौकीदार एकदम सज्ज होऊन जातात. सज्ज म्हणजे एकदम या की बिलकुल आता कोणीही राहील. सज्ज म्हणजे एकदम या आय डोंट नीड टू एक्सप्लेन एव्हरीथिंग. त्यानंतर हे 3 मुलं आहे ना, हे 3 मुलं जिथे चाय पितात आणि चाय पिल्याबरोबर तिथून निघतात आणि एका बिल्डिंग समोर जातात, बिल्डिंगच्या वरती. म्हणजे कसं की आता मी चाय पिलो म्हणजे मी असं चाय पिताय, हे माझ्या मागे बिल्डिंग आहे. सो हाऊ डू आय डू दॅट? मी असं चाय पितो, असं बघतो, चाय ठेवला, काकाजीला पैसे दिले, गुपचापणे निघून जायचं. ओके, गुपचापणे जायचं आणि त्या बिल्डिंगच्या लिफ्टवर जायचं आणि त्या बिल्डिंगच्या वरती एकदम टेरेसवर जायचं. आता हे 3 मुलं कोण आहे ऍक्च्युली? आता हे 3 मुलं मी आता सांगत नाही कोण आहेत. ओके, चेहरा वगैरे इझिली दिसून जाईल. इट वॉज एक प्रकारे मेन लीड आहे 3 जण ऍक्च्युली, रोहन, अल्ताफ आणि फैसल. ओके, बट ते नाव वगैरे काही सांगत नाही. ड्युरिंग द लिफ्ट मध्ये पण यांचं काही ना काहीतरी कन्व्हर्सेशन होते. इथे मला कन्व्हर्सेशन थोडंसं फनी दाखवायचं आहे, बट कन्व्हर्सेशन दाखवू की नाही दाखवू, की जर फनी दाखवू ते इट वॉज लाईक एक प्रकारे कॉमेडी होऊन जाईल. तर आय डोंट थिंक की मला असं वाटतं की इथे कोणतं कन्व्हर्सेशन दाखवावं लागेल. यांच्यामध्ये लिफ्टमध्ये त्यांची फक्त तयारीच दाखवावं लागेल की त्यांनी लिफ्टमध्ये बॅग उचलले, थोडासा मास्क घातला आणि ते टेरेसवर गेले. ओके, आता या बिल्डिंगच्या टेरेस पासून बँकेचं जो टेरेस आहे ते करीब 500 मीटरच्या डिस्टन्सवर आहे. 500 मीटर वॉज टू मच. या करीब 100 मीटरच्या डिस्टन्सवर आहे. ओके, 100 मीटर इज गुड. या 100 मीटर हॅज टू बी अंडरस्टँड. 100 मीटरच्या डिस्टन्सवर आहे. आता तुम्हाला नाही का या सिच्युएशनसाठी नाही का तुम्हाला थोडंसं एक प्रकारे इमॅजिनेटिव्ह व्हावं लागेल. नीड टू इमॅजिनेट. ह्या अशा काही गोष्टी आहे हे नाही का एक्सप्लेन करता येत नाही. आपण कितीही स्क्रिप्टेड एक्सप्लेन करतो म्हणलं ना, कारण याला व्हिज्युअलाइज एक्सपिरियन्सेस करणं हे एक प्रकारे फॅक्ट आहे याच्यामध्ये. अदर दॅन दॅट इट वॉज नथिंग ॲट ऑल. ओके, सो कसं आहे की हे 3 जण वरती जातात टेरेसवर. ओके, टेरेसवर गेल्यानंतर एक व्यक्ती काय करतो, त्यामधलं त्याचं नाव आहे अल्ताफ. या अल्ताफ त्याची गन काढतो, रिअली बिग गन. या आणि या गन समोर नाही काय काहीतरी असं लावतो. ऍक्च्युली म्हणजे जो गनचा जो नॉझल आहे ना, त्या नॉझलच्या एंडला म्हणजे जिथून फायर होते ना तिथे समथिंग काही ना काहीतरी असे गोष्ट लावतो. इट वॉज व्हेरी बिग. या आणि जेव्हा तो फायर करतो ना तर त्या गोष्टीसोबत नाही का दोरी पण लागून राहते. ओके, आणि जेव्हा तो असं फायर करतो त्याला खूप मोठासा बॅक येतो, कारण इट वॉज लाईक रिअली बिग थिंग. जेव्हा तो असा फायर करतो तेव्हा वे मच बॅक. ओके, बट ही इज व्हेरी काइंड ऑफ लाईक अ प्रोफेशनल, त्यामुळे तो काफी प्रोफेशनली त्या गोष्टीला फायर करतो. आता ही जी गोष्ट आहे मी याला असं नाव देऊ सक्शन पॅड. या म्हणजे जसाही तो त्या बँकेच्या बिल्डिंगवर जसा जातो तसा तो इथे सक होऊन जातो, तिथे चिपकून जातो. ओके, आणि त्याच्या एंडला दोरी असते. म्हणजे आता काय झालंय, इथे तो सक्शन पॅड तो त्या बिल्डिंगच्या वॉलवर चिपकलाय. ओके, आणि त्याच्या एंडला आहे दोरी
आणि दुसऱ्या एंडला आहे तिघ जण. त्यांनी या दोरीला इथे फिक्स केलं. ओके. आणि देन असे काही लोक असतात ना जे रोप क्लाइम्बिंग वाले, म्हणजे जे रोप क्लाइम्बिंग नाही का, म्हणजे असं ते नाही का ते झिपर्स. ओके. झिपर्स म्हणजे तुला काय कळलं नाही का? झिपर्स म्हणजे काय असतात की एक दोरी आहे, दोरीला ते एक प्रकारे व्हील बार लावतात. व्हील का असं असते, हे व्हील एक प्रकारे झिपरचं काम करते, एक स्मूथ ग्लाइड देते आपल्याला अदर एंड पर्यंत. तर आता मी एवढं सारं एक्सप्लेन नाही करत, नीड टू अंडरस्टँड व्हॉट इज झिपर. ओके. सो हे तिघ जण आपल्या कमरेला झिपर लावतात आणि ते त्या एंडला जातात. ओके. बिफोर दॅट नीड टू अंडरस्टँड की त्याच्यानंतर अजून एक दुसरा व्यक्ती असतो, फॅझल. तो पण फायर करतो. जो टेरेसवर लागलेला एक कॅमेरा असतो. टेरेसवर लागलेला कॅमेरा म्हणजे मानून घे मी टेरेसवर आहे आणि टेरेसचा हा दरवाजा आहे. ओके. आणि इकडे पूर्ण ओसाड आहे. ओसाड म्हणजे ओपन एरिया. ओके. इथून एक लिफ्ट येणार आणि इथूनच येण्या जाण्याचा बाहेरचा रस्ता आहे. ओके. तर मानून घे इथे कॅमेरा आहे आणि तो त्याचा फोकस इथे राहतो. या म्हणजे तो कॅमेराला माहित पडते की टेरेसवर कोण आहे कोण नाही. ओके. आणि या दरवाज्यातून येणारा जो काही व्यक्ती या कॅमेरामध्ये रेकॉर्ड होईलच. ओके. नो वन विल, म्हणजे कोणी पण तिथून सेव्ह म्हणजे हे वाचणार तर नाहीच आहे. ओके. सो अशा परिस्थितीमध्ये काय होते, आणि हा तर पूर्ण ओसाड आहे. ओसाड म्हणजे ओपन आहे स्पेस, अँड दिस इज द क्लोज स्पेस. तर कसं आहे की तिथून फॅझल फायर करतो. फायर कोणत्या कॅमेराला नाही, कॅमेरा लागून असणारा जो वायर आहे ना त्याला फायर करतो. ओके. दॅट इज द थिंग. आता जसं फॅझल त्या कॅमेराच्या वायरला फायर करतो ना, तर तेव्हा नाही का खाली बसणारे जे लोक आहेत, जे सर्व्हेलन्स कॅमेराकडे खूप बारकाईने नजर ठेवतात, त्यांना रिअलाइज होते की वरती टेरेसवर जो कॅमेरा आहे तो बंद झालाय. ओके. सो तेव्हा ते लोक, म्हणजे जे सिक्युरिटी गार्ड्स असतात, ते लोक म्हणतात एक अनदर सिक्युरिटीला की बाबू तू वरती जा आणि बघ आणि पहा की कॅमेरा बंद का झाला. आता अजून एक गोष्ट मी सांगायची विसरलोच. ओके. आता मानून घे हा क्लोज सरफेस आहे. ओके. आता मानून घेतो, आता याच्या अगोदर एक्झाम्पल काय होतं की हा ओसाड होता. ओके. हा ओपन स्पेस, हे भिंत आहे, भिंतच्या मागे लिफ्ट आहे. ओके. आणि इथे कॅमेरा आहे, जो कॅमेरा एक प्रकारे रेकॉर्ड करतो या दरवाज्यातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला. ओके. आता हे झालं पहिलं एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल काय, आता आपण नाही का या दरवाजाच्या अगोदर आहे, तर दरवाजाच्या मागे आहे मी. या आता मी जसा दरवाजा ओपन केला ना, तर तिकडला एरिया आहे ना तो पूर्ण ओसाड आहे, ते पूर्ण एकदम समोरचा टेरेस आहे. ओके. आणि जसा दरवाजाच्या मागे तिथे एक कॅमेरा होता, तशाच प्रमाणे आतून पण इथे एक कॅमेरा आहे, जो की बहुतेक या लोकेशनवर राहील वरती. काइंड ऑफ कन्फ्युज इथेपेक्षा इथे राहील कॅमेरा. ओके. तो कॅमेरा पण रेकॉर्ड करतो की वरती कोण जाऊन राहिलं ऍक्च्युली. या म्हणजे एक कॅमेरा दरवाजाच्या त्या साईडला आहे, तर एक कॅमेरा दरवाजाच्या या साईडला आहे. ओके. आणि हे दोन्ही कॅमेरे ऑन द टाइम रेकॉर्ड असतात की दरवाजातून कोण येऊन राहिलंय कोण जाऊन राहिलाय याची रेकॉर्डिंग तो कॅमेरा करते, बोथ द कॅमेरा. ओके. आता फॅझलनी काय केलंय की बाहेरून असणारा जो कॅमेरा आहे त्याचा जो वायर आहे त्याला फायर केलाय, त्यामुळे ते वायर तुटले. वायर तुटल्यामुळे काय की खाली जे बसणारे, जे मॉनिटरवर बसणारे जे सर्व्हन्स लोक आहे किंवा जे वॉचमॅन वगैरे आहे, वॉचमॅन नाही म्हणता येईल, ते गार्ड्स वगैरे, त्यांनी सांगितलं आहे की बाबू कोणीतरी वरती जा आणि बघ की कॅमेरा बंद काय झाले आहेत.
ओके. तर अशा वेळेस एक व्यक्ती वरती जातो, बँकेच्या टेरेसच्या वरती, बट अजूनपर्यंत तो टेरेसवर नाही गेला. हा एक दरवाजा आहे, जो हा दरवाजा पार केला की तो टेरेसवर जाईल. कळलं? तर आता काय होईल की आता, आणि हा दरवाजा असा नाही का फक्त असं हुक काढून मी दरवाजा ओपन होईल. नो नो नो, इट वोंट बी लाईक दॅट. यस, हा असा दरवाजा आहे, जेव्हा मी माझा चेहरा दाखवीन त्या कॅमेराला, तर कॅमेरामध्ये दाखवणारा चेहरा खाली पाहणारे लोक पाहिल आणि ते लोक ऍक्सेस देईल आणि तेव्हाच ते लोक एक बटन दाबतील, तेव्हा हा दरवाजा ओपन होईल. ओके, इट वॉज लाईक दॅट. हे अशा प्रमाणे आहे. या, आणि बाहेरून दरवाजा ओपन होणार नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, बाहेरून दरवाजा ओपन बिलकुल होणार नाही. कळली सिच्युएशन? आता काय होत आहे की फैजलने गोळी मारली आहे बाहेरच्या कॅमेराला, फीड बंद झाली आहे आणि वर खालून एक चौकीदार आला आहे आणि तो आपला चेहरा दाखवतो आणि खाली बसणारे जे गार्ड्स आहेत त्याचा चेहरा आयडेंटिफाय करून एक बटन दाबून दरवाजा ओपन केला. ओके, आता राईट नो कंडिशन काय झाली की आता दरवाजा ओपन झाला आहे आणि आता तो व्यक्ती तो आता आलाय बाहेर. ओके, या सिच्युएशन मध्ये तो व्यक्ती आता आलाय बाहेर. बाहेर आल्यावर तो पहिले कॅमेराकडे बघतो. ओके, तो व्यक्ती कॅमेराकडे बघतो आणि त्याच्या वॉकी टॉकीवर सुरू असते की काय झालंय बा. या म्हणजे तिथे खालून असणारे जे गार्ड्स आहेत ते लोक विचारतात की क्या हुआ, व्हॉट इज हॅपन. तर अशा परिस्थितीमध्ये तो काही सांगण्याच्या अगोदरच तिथे मागून 3 जण लपून राहतात. या, बाय द टाइम हे 3 जण नाही का झिपरनी त्या बिल्डिंगवर चढलेले आहेत. या, आणि ज्यावेळेस तो व्यक्ती जेव्हा चौकीदार जेव्हा बाहेर येतो तेव्हा हे 3 जण नाही का त्याच्या तोंडावर तो रुमाल लावतात. त्या रुमालवर एक प्रकारे ऍसिड वगैरे असते, त्यामुळे तो व्यक्ती बेहोश होऊन जातो. ओके, बट इथे वॉकी टॉकीवर एक प्रकारे विचारत राहतात की कंटिन्युअसली की काय झालंय. या, हाय कॅमेरा काऊन बंद आहे आणि रिप्लाय नाही आलाय, त्यामुळे विचारून राहिले. सो तेव्हा ते 3 जणांपैकी एक व्यक्ती उठतो, तो वॉकी टॉकी घेतो आणि बोलतो सगळं काही ठीक आहे, फक्त इथले जे वायर्स आहे ते तुटले आहे. या, वायर्स आहे ते तुटले आहे. ऍक्च्युली इथे थोडस आपण गलत करून टाकलाय. या, समज जर आपण असं म्हणू चौकीदारांना की समज जर एक चौकीदार आला आणि त्यांनी असं म्हणलं की इथे वायर्स तुटून आहे. या, इट वॉज लाईक रिअली सेन्सेशनल टॉपिक. यामध्ये त्यांना कळून जाईल की समथिंग इज रिअली बॅड हॅपन. या, काही ना काहीतरी खूप जास्त वाईट होऊन राहिलं आहे. या, आणि अदर दॅन दॅट की समजा जे काही रिझन आहे हे रिझन नाही का त्या चौकीदाराला बेहोश करण्याच्या अगोदरच झालं पाहिजे. म्हणजे तो चौकीदारच सांगेल या की अशी कंडिशन आहे, तशी कंडिशन आहे. सो आपण इथे काय चेंजेस करू की इथे जो व्यक्ती जो बाहेर आलाय, जो चौकीदार जो बाहेर आला आहे तो येईल, तो कॅमेराकडे पाहिल, कॅमेराकडे पाहिल्यावर म्हणेल की इथला केबल तुटला आहे आणि मी आता याला फिक्स करण्याचा प्रयत्न करतो. ओके, इथे अजून एक गोष्ट आहे, अजून एक आपल्याला काही पॉइंट्स आहे जे आपल्याला अंडरस्टँड व्हावं लागेल. कोणते? जेव्हा फैजल बाहेरच्या कॅमेऱ्याच्या वायरला जेव्हा फायर करतो, युजली समजा जर मानून घे मला नाही का हा वाला वायर दिसतोय, हा माझ्या चार्जिंग स्लॉट आहे. ओके, तर समजा जर मला हा वायर तोडायचा आहे. ओके, सो व्हॉट वुड आय डू? तर मी एक ब्लेड घेईन किंवा हे घेईन, बट मला आता माझ्या गननी तोडायचं आहे, गन फायरने. सो मी काय करीन का मी असा निशाणा धरीन या वायरला. ओके,
आणि वायरवर निशाणा धरल्यावर मी फायर करीन तर हा वायर तुटून जाईल. ओके, दॅट इज गुड. बट जो फायर केलेली बुलेट आहे ते या भिंतीवर तर लागेल, राईट? तर समजा जर हे फायर केलेली बुलेट या भिंतीवर लागली तर इथे काही ना काही डाग येईल, राईट? समजा जर चौकीदार असा बघेन की इथला वायर तर तुटून आहे, खूप ऑब्वियस चॉईस आहे की तो त्या भिंतीकडे पाहणार नाही. तो डेफिनेटली पाहिल. काहून? कारण त्याची भिंत खराब आहे. काहून? कारण तिथे गन फायर झालाय आणि त्याला इझिली कळेल की या भिंतीवर गन फायर झालाय. जरीही आपण कितीही गनवर किती सायलेन्सर लावलं तरी त्याला रिअलाइज होईल का दिस इज द गन फायर. अँड ॲज अ चौकीदार हॅज टू नो की दिस इज द गन फायर. तो जरी कितीही बेकार असला किंवा किती याच्यामध्ये, पण त्याला एवढं तर कळेल की हे गन फायर आहे. ओके, तर अशा सिच्युएशनच्या वेळेस काय करायचं? दॅट इज रिअली गुड थिंग. ओके, तर अशा वेळेस काय होईल, बाय द टाइम हे तिघ जण हा चौकीदार बाहेर याच्या अगोदर ऍक्च्युअली आपण इथे गन फायर दाखवूच नाही ना रे. इट वॉज लाईक टू मच बिट. ओके, कारण या कॅमेराला फिक्स पण व्हायचं आहे. तर अशा सिच्युएशनच्या वेळेस आपण काय करू की आपण या कॅमेराच्या वायरला फायर नाही करू. ओके, आपण या जो कॅमेरा आहे ना याला फायर करू. आता व्हॉट इज मीन बाय फायर? फायर म्हणजे मी कोणत्या इक्विपमेंटला फायर करताय, गनशॉट करत आहे, तर डेफिनेटली तो इक्विपमेंट तुटून जाईल, राईट? बट इथे जो मी गन फायर करत आहे तो गन नाही, ते बुलेट नाही. इट वॉज लाईक स्मॉल काइंड ऑफ चिप. ओके, हे स्मॉल काइंड ऑफ चिपची जे खूप भयानक इंटेन्सिटी नाही की या कॅमेराला फायर करून तोडून देईल. इट वॉज नॉट. या ते इझिली याच्यावर चिपकून जाईल. आणि चिपकल्यामुळे काय होते की हा समथिंग हँग होऊन जाईल किंवा वॉट एव्हर इट हॅपन्स, की त्यामुळे हा याचं काम करणं बंद होऊन जाईल आणि खाली जे राहणारे गार्ड्स आहेत त्यांना त्यांची फीड भेटणार नाही. फीड म्हणजे जे असतात ना, फीड आता डोंट नीड टू एक्सप्लेन एव्हरीथिंग. येस, त्यांना ते खालचं सर्वेलन्स फीड भेटणार नाही. त्यामुळे ते लोक म्हणतील की बाबू कोणतरी वरती जा. तो चौकीदार आला वरती आला, त्यांनी कॅमेराकडे बघितलं. कॅमेरा इज गुड, कॅमेरा तर बिलकुल चांगला आहे. ऑब्वियस रिझन आहे, कॅमेरा तर ठीक आहे. पण त्यावेळेस तो अजून एक म्हणे फिर भी मैं एक बार चेक करना चाहता हूं. तर तो पुन्हा आता त्या सिच्युएशनच्या वेळेस काय होईल की जेव्हा हा व्यक्ती असा म्हणेल की मैं एक बार चेक करना चाहता हूं, तर त्यावेळेस जे खालचे लोक आहेत ते सेफ राहील. ते म्हणेल की ओके ठीक आहे. मग त्यांना असं रिअलाइज होईल की आता या व्यक्तीला चेक करण्यासाठी समहाऊ थोडा बहुत टाइम लागेल. ओके, तर त्यावेळेस ते खालचे लोक डिस्टर्ब करणार नाही. ओके, ड्युरिंग द पिरियड ऑफ टाइम तेव्हा हे तिघ जण त्याच्या तोंडावर तो माउथ रुमाल ठेवेल, त्यामुळे तो माणूस बेशुद्ध पडून जाईल. ओके, बेशुद्ध पडल्यानंतर आता इथपर्यंत आपली स्टोरी रिअलाइज झाली की इथपर्यंत काय झालं. ओके, बेशुद्ध पडल्यानंतर आता काय होईल का इथे आता आपल्याला थोड्या गोष्टी अंडरस्टँड होणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके, आता इथे आपल्यापाशी दोन वे आहे. वाव, आपल्याला छोटीशी गोष्ट एक्सप्लेन करण्याला किती वेळ लागते. एक साधारण अशी स्टोरी तर आहे, पण सांगू याला व्हिज्युअली एक्सप्लेन करणं इट वॉज टू इझी. बाय द थेरॉटिकल गोष्टी व्हिज्युअलाइज करणं इट वॉज टू कॉम्प्लिकेटेड. आपल्याला बहुत साऱ्या गोष्टी सांगाव्या लागतात. ओके, आपण आता इथपर्यंत आलो आहे. लेट्स डू द थिंग. ओके, सेम आपला तोच दरवाजा आणि इथे आता दोन कॅमेरा आहे. इथे आता गोष्ट खूप कॉम्प्लिकेटेड आहे, आपण इझिली समजण्याचा प्रयत्न करू. होय, या आता मी आहे फैजल, माझे जे दोन मित्र आहेत ते माझ्या साईडला आहे. वरती जो वॉचमॅन आला आहे त्याला मी एक प्रकारे बेशुद्ध केलाय. ओके, दॅट इज वन थिंग. दुसरी गोष्ट, खालचे लोक आहेत ते एक प्रकारे
हे आहे म्हणजे खूप जास्त हे नाही. त्यांना असं माहित पडलंय की वरती जो येणारा जो व्यक्ती आहे म्हणजे आपण म्हणू दामोदर, या वरती येणारा जो दामोदर आहे तो चेक करून राहिला. ओके. आता अशा परिस्थितीमध्ये काय होईल की आता मी आहे रोहन. ओके. ओके, मी आहे रोहन. तर आता मी काय करेल का हा दरवाजा आहे ओपन, बिकॉज ऑफ दॅट दामोदर बाहेर आला त्यामुळे दरवाजा आहे ओपन. ओके. तर मी दरवाजा केला, दरवाजा ओपन आहे, तर मी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. बट दॅट इज वन थिंग. मानून घ्या आपण दरवाजाच्या आतमध्ये आहे आणि इथे आहे कॅमेरा, इथे आहे कॅमेरा आणि तो फोकस करत आहे या दरवाजातून बाहेर निघणारा जो कोणी व्यक्ती म्हणजे दरवाजाच्या आतमध्ये येणारा जो कोणी व्यक्ती आहे त्याला हा कॅमेरा फोकस करेल. ओके. इथे चांगली गोष्ट हे आहे का जेव्हा रोहन बाहेरूनच काय करतो, बाहेरूनच असा हात टाकतो इथून आणि तो त्या कॅमेरापर्यंत हात पुरवतो आणि कॅमेराच्या याला काही ना काहीतरी समथिंग काढा करतो. तर खाली राहणारे जे लोक आहे त्यांना फीड तर प्रॉपर येऊन राहिली आहे. म्हणजे होऊन का राहिला इथे की इथे नाही का जो कॅमेरामध्ये जे रेकॉर्डिंग आहे ना ते पॉज केली आहे एकाच ठिकाणी. या दिस इज द पिक्चर. तो पिक्चरच इथे पॉज केलाय. तिथे रेकॉर्डिंग आहे ना तो पॉजवर आहे, असं बंद नाही आहे. इट वॉज पॉज, मॉनिटरवर ओनली पॉज आहे, लिहून नाही, बट इट वॉज नथिंग वॉज गन हॅपन, काहीच नाही. ड्युरिंग द पिरियड ऑफ टाइम हे 3 जण आतमध्ये येतात कारण कॅमेरा तर पॉज आहे, तर ही डिडंट रेकॉर्ड एनिथिंग. ओके. ते 3 जण आतमध्ये येतात, सोबत तो जो वॉचमॅन आहे दामोदर त्याला पण आतमध्ये घेतात. ओके. त्याच्यानंतर काय करतो फैजल आतून बाहेर हात टाकतो. फैजल म्हणतो रोहन आतून बाहेर हात टाकतो. जो अगोदर जो गन फायर केलेला जो कॅमेरा आहे तिथे काही ना काही सेटिंग करतो आणि सेटिंग केल्यानंतर तिथे सुरू करतो, तर तो कॅमेरा होऊन जाते सुरू. तर बाहेरचा कॅमेरा सुरू झाला आहे आणि त्या लोकांना फीड आली आहे, तर ते लोक म्हणतात हा कॅमेरा ठीक आहे, सुरू हो गया, अब तुम नीचे आ जाओ. ओके. ड्युरिंग द पिरियड ऑफ टाइम खालचे लोक एक्सपेक्ट करून राहिले की आता दामोदर येईल आणि दामोदर आल्यानंतर इथे रेकॉर्ड होईल, इथे तो रेकॉर्ड होईल. ओके. आता याच्यामध्ये अजून एक पॉइंट आहे जो नीड टू अंडरस्टँड. कोणता? मानून घे बाहेरचा कॅमेरा झालाय दुरुस्त. ओके. बाहेरचा कॅमेरा दुरुस्त झालाय, तर अशा परिस्थितीमध्ये समजा जर मी असं म्हणत आहे की हा जो कॅमेरा आहे तो दुरुस्त झालाय. ओके. तर मी त्याच्या समोर उभा राहीन, कॅमेराच्या बिलकुल समोर उभा राहीन का मी दिसून राहिलोय का नाही. राईट. इथे थोडंसं आपल्याला डोकं लावायची गरज आहे. समजा जर मी हा कॅमेरा दुरुस्त केलाय ऍज अ कन्सिडर ऑफ खाली असणारे जे लोक आहे यांचा आपण विचार करू यांच्या दृष्टिकोनातून. तर हे लोक काय विचार करत आहे की वरती दामोदर गेलाय. ओके. वरती दामोदर गेलाय आणि दामोदर चेक करत आहे. ओके. आणि त्यांनी चेक करून दुरुस्त केलं. चेक करून दुरुस्त केल्यानंतर की कॅमेरा झालाय सुरू. कॅमेरा सुरू झाल्यानंतर तो कॅमेऱ्याच्या समोर राहीन ऍटलिस्ट का मी सुरू केलाय बा. या इट इज दॅट की त्या कॅमेरामध्ये तो स्वतःला फीड करेल का. या दॅट इज द थिंग. बट या परिस्थितीमध्ये काय होत आहे की रोहन सांगून राहिला आहे या दामोदरच्या आवाजामध्ये की कॅमेरा झालाय सुरू. कॅमेरा तर सुरू झालाय बट इथे दामोदर दिसून न राहिलाय. तर हे थोडीशी कन्फ्युजिंग सिच्युएशन आहे. तेव्हा आपण दामोदरला तिथे कशाप्रमाणे प्रेझेंट करू. आय डोंट थिंक की मला असं वाटते की हा एक वीक पॉइंट आहे. आपण इथे जास्त विचार नाही करू. आपण इथे सांगून देऊ का
कॅमेरा सुरू झालाय. आणि खालचे जे असणारे जे लोक आहेत ते आता एकदम शांत आहे, सायलेंट आहे. त्यांना आता एक प्रकारे हे नाही, म्हणजे समजा जर दामोदर त्या कॅमेरा समोर आला असतं त्यांना कन्फर्मेशन असतं, बट कसं आहे की त्यांनी कॅमेरा केलाय दुरुस्त. तर आता ते लोक तसे प्रत्येक वेळेस विचार तर नाही करणार की एव्हरी टाइम कोणी चोरी येणार आहे. इट वॉज नेव्हर बी थिंक लाईक दॅट. ओके, सो आतापर्यंत काय सिच्युएशन झाली की आता हे 3 जण आतमध्ये आहे, दरवाजाच्या आतमध्ये. दरवाजाच्या आतमधला जो कॅमेरा आहे तो पॉज आहे. ही वॉज नेव्हर रेकॉर्डिंग, तो रेकॉर्ड नाही करून राहिलाय. बाहेरचा कॅमेरा झालाय दुरुस्त. आणि रोहननी सांगितलंय वॉकी टॉकीवर की कॅमेरा झालाय दुरुस्त आणि त्यांना खाली फीड पण येऊन राहिली आहे. ओके, सर्वेलन्सची प्रॉपर फीड येऊन राहिली आहे. ओके, आता इथे काय होईल का, इथे रोहन याचे कपडे घालेल दामोदरचे कपडे नाही घाले. इट वॉज टू ऑब्वियस. समजा तो चोरी करायला येऊन राहिलाय तर तो त्या चौकीदाराचे कपडे कशाला घाली, तो स्वतःच्या चौकीदाराचे कपडे घेऊन इन टाईप ऑफ लाईक दॅट. ओके, तो त्याच्यापाशी तो चौकीदाराचे कपडे तो घेऊन आला आहे. त्यांनी असं आपलं ते काढलं आणि ते चौकीदाराचे कपडे ऑलरेडी घालून होता तो, त्यांनी ते हॅट घातले. ओके, ड्युरिंग द पिरियड ऑफ टाइम फैजल आणि अल्ताफ 2 जण वरतीच आहे विथ दामोदर. ओके, आणि कॅमेरा आहे पॉज. ओके, कॅमेरा आहे पॉज. आता इथे खाली असणारे जे लोक आहे हे एक्सपेक्ट करून राहिले की दामोदर येऊन राहिलाय बा. तर अशा सिच्युएशनच्या वेळेस काय, कारण इथे 3 जण आहे, 4 जण ऍक्च्युली. हे 3 जण आणि विथ दामोदर. समजा जर हा कॅमेरा समजा दुरुस्त करतोय, जो पॉजवाला कॅमेरा त्याला आपण दुरुस्त करतोय, तर इथे असणारे सगळे लोक दिसेल आणि त्यांना कम्प्लिटली रिअलाइज होईल की वरती काही ना काहीतरी प्रॉब्लेम होईल. तर अशा सिच्युएशनच्या वेळेस दामोदरला जर दाखवायचं आहे, सो हाऊ वुड आय डू दॅट. इट इज द प्रॉब्लेम. आपण इथे सोल्युशन काढू. ओके, कोणतं सोल्युशन, दॅट इज द वन थिंग दॅट इज राईट नाव. मला कधी कधी वाटते की मी खूपच चांगला स्पीड मेकर आहे, स्पीड म्हणजे फिल्म मेकर आहे. मला असे वेळेवर आयडिया कुठून सुचतात का माहित, पण जेन्युअनली फिलिंग का मी एक फिल्म मेकर आहे. आणि लिटरली म्हणजे मी माहित नाही कसा त्या विचार केला, बट काइंड ऑफ सोल्युशन फाइंड आउट दॅट. लेट्स डू दिस. आता आपण पुन्हा सुरुवातीपासून सुरुवात करू. सुरुवात नाही करू यार. इट वॉज टू बिग. काय कोण दरवाजा उघडला, कोणता कॅमेरा, इट वॉज टू कन्फ्युजिंग. बट आता आपण याला व्हिज्युअलाइज कसं करू. नाही, आता आपण पहिले चोरी सांगू. ओके, आणि त्याला मग आपण व्हिज्युअलाइज कशाप्रमाणे आपण एक छोटासा जे चोरी आहे तेच आपण इथे सांगण्याचा प्रयत्न करून राहिलो. होल मूवीज आपण ती सांगून राहिलोच नाही. ओके, तर ते इथे काय होऊन राहिलंय, इथे हे बघ, जेव्हा दामोदर बाहेरचा कॅमेरा, आता कंडिशन समजून घे. आता हा दरवाजा आहे. ओके, ह्या दरवाजामध्ये इथे कॅमेरा आहे आणि बाहेरचा कॅमेरा आहे तो बंद, खराब आहे. ओके, इथला जो कॅमेरा आहे तो ऑन आहे. हा कॅमेरा ऑन आहे, त्यामुळे दामोदर बाहेर जाईल, कारण खालच्या लोकांपाशी कंट्रोल आहे. ते लोक दामोदरला बघतील आणि तो दामोदर बाहेर जाईल. कळलं. ओके, आता कसं आहे, या सिच्युएशन मध्ये काय होते की रोहन आहे ना, रोहन त्या कॅमेरामध्ये हॅक करतो. म्हणजे रोहन आता बाहेर आला, इथे बाहेर म्हणजे आतमध्ये आला ऍक्च्युली. रोहन सोबत अल्ताफ, फैजल, तो दामोदर जो की बेहोश आहे त्याला आणला इथे. हा कॅमेरा आहे पॉज. हा जो कॅमेरा आहे ना, हा आहे कॅमेरा पॉज. तर या सिच्युएशनच्या वेळेस काय होईल
की हा जो व्यक्ती आहे रोहन, हा व्यक्ती हॅक करेल तो कॅमेराला. कॅमेरामध्ये जे लेटेस्ट फीड आहे, लेटेस्ट फीड ती कोणती आहे? दामोदर बाहेर जातानाची फीड, बाहेर जातानाची फीड. त्याच्या अगोदरची कोणती फीड आहे? त्याच्या अगोदरची दामोदरनी असा चेहरा दाखवलाय कॅमेरा समोर, कारण तो चेहरा दाखवून ते खालचे लोक दामोदरला पाहतील थ्रू आउट दिस मॉनिटर आणि तेव्हा ते दरवाजा ओपन करतील. ओके, तर ही फीड त्यांनी पुन्हा दाखवली आहे. पुन्हा दाखवली आहे म्हणजे काय की सेम फीड त्याला पुन्हा दाखवली आहे विथ थोडंसं प्रॉपर एडिटिंग मध्ये. इथे थोडंसं त्यांनी तेव्हाच्या तेव्हाच रोहनने तिथेच एडिटिंग केलंय. म्हणजे त्यांनी जर कॅमेरावर असं काही केलं आणि आपल्या टॅबमध्ये काही ना काहीतरी काड्या करून हॅकिंग करून राहिलं वगैरे एडिटमध्ये, आणि त्याच्याच एडिटमध्ये हे एडिट केलेली फुटेज त्या कॅमेराद्वारे खाली चालली, जो की तो कॅमेरा पॉज आहे. ओके, ते रोहनच्या थोड्याशा हॅकिंग टेक्निक्सद्वारे तो कॅमेरा ऑलरेडी पॉज आहे, बट त्या कॅमेरामध्ये रोहननी काही ना काहीतरी एडिटिंग केली. त्या एडिटिंगमध्ये खालच्या लोकांना हे दिसून राहिलं आहे की दामोदर असा उभा आहे. ओके, आणि तो म्हणून राहिला आहे हा ठीक आहे दरवाजा लगा दो. तर या सिच्युएशनच्या वेळेस खालच्या लोकांना रिअलाइज होईल की आता दामोदर आतमध्ये आला आहे आणि आता आपण दरवाजा लावून देऊ. ओके, दॅट इज द थिंग. आता खालच्या लोकांना काय रिअलाइज झालंय या सिच्युएशनच्या वेळेस? खालच्या लोकांच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करू आपण. खालच्या लोकांच्या पर्स्पेक्टिव्हने विचार काय करू की दामोदर वरती आला, त्याने या कॅमेरावर चेहरा दाखवला, चेहरा दाखवल्यानंतर दरवाजा ओपन झाला, दरवाजा ओपन झाल्यानंतर तो बाहेर गेला, बाहेर गेल्यानंतर त्यांनी सांगितलं का कॅमेरा थोडा खराब आहे, मी बघून राहिलोय. त्यांनी तिथे कॅमेरा दुरुस्त केला, दुरुस्त केल्यानंतर त्याची फीड आली खाली. त्या लोकांना रिअलाइज झालं की वरचा जो कॅमेरा तो दुरुस्त झालाय. आता दामोदर आला इथे आतमध्ये आल्यावर तो आपला चेहरा दाखवत आहे, म्हणत आहे की आता दरवाजा बंद करून टाक, म्हणजे हा जो दरवाजा आहे तो बंद करून टाक. तर हा दरवाजा झाला आपोआप बंद. हा कोणाचा पर्स्पेक्टिव्ह आहे? हा खाली असणारे जे लोक आहे गार्ड्स यांचा पर्स्पेक्टिव्ह आहे. ओके, आता ऍक्च्युअल मध्ये काय झालं की दामोदर इथे उभा होता, दामोदरने चेहरा दाखवला, दरवाजा ओपन करायला लावला, दरवाजा ओपन झाला, दामोदर गेला बाहेर गेल्यानंतर त्यांनी कॅमेरावर बघितलं, कॅमेरावर म्हणलं थोडासा खराब आहे, मी चेक करत आहे. ओके, ड्युरिंग द पिरियड ऑफ टाइम तो बघायला गेला कॅमेरा, तर त्याच्यावर हमला होतो त्या तिघा जणांचा आणि त्याच्यावर तोंडावर एक प्रकारे माउथ पीस लावतो, त्यामुळे तो बेहोश पडून जातो. ओके, बेहोश पडल्यानंतर तिथले असा जो रोहन आहे, तो रोहन हा दरवाजा ओपन असल्यामुळे बाहेरून हात टाकतो कॅमेराला, काही ना काहीतरी हॅकिंग करतो आणि हा जो कॅमेरा आहे तो पॉज ठेवतो. पॉज ठेवल्यामुळे खाली जे असणारे जे लोक आहे त्यांना फक्त एक स्टॉप फीड भेटून राहिली आहे, म्हणजे तिथे काहीच नाही होऊन राहिले. इट वॉज पॉज मुवमेंट. एखादी आपण व्हिडिओ कसा पॉज करतो तिथेच राहते, तर तशाच प्रमाणे पॉज. ओके, ड्युरिंग द पिरियड ऑफ टाइम हे तिघ जण अलॉंग विथ द दामोदरला आतमध्ये घेऊन येतात. ओके, रोहन आता आतून बाहेर हात टाकतो, बाहेरच्या कॅमेऱ्याला समथिंग काही ना काहीतरी हॅकिंग करण्याचा प्रयत्न करतो आणि तो बाहेरचा कॅमेरा होतो दुरुस्त केल्यावर रोहन दामोदरच्या आवाजामध्ये म्हणतो कॅमेरा झालाय दुरुस्त, चेक करून घ्या. खालचे लोक आहे ते चेक करतात, इट वॉज गुड. ओके, आता खालचे लोक एक्सपेक्ट करून राहिले की दामोदर आता आतमध्ये येईल. तर इथे रोहनची टेक्निक काय आहे की दामोदरची जे अगोदरची जे फीड आहे की दरवाजा ओपन करा कॅमेरा समोर राहून, तर ती फीडला प्रॉपर थोडीशी एडिट केलं आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलं आहे की दरवाजा बंद कर दो, की दरवाजा आता तुम्ही बंद करून द्या. त्याच फीडला थोडासा एडिट करून ते वापस त्या कॅमेराद्वारे त्या मॉनिटरमध्ये दाखवून राहिलं की त्यांना रिअलाइज झालं की पाहिजे की आता दामोदर आता आला आहे खाली.
म्हणजे आतमध्ये आलाय. तर आता दरवाजा झालाय बंद. ओके, आता दरवाजा बंद झालाय. 3 जण वरती आहे, सोबत दामोदर. कॅमेरा आहे पॉज. आणि त्याच्यानंतर रोहन काय त्या दामोदरचे नाही, तो सिक्युरिटी गार्डचे कपडे घालतो, जे की ऍज एक्झॅक्टली लाईक दामोदरचे कपडे आहे, जे की मोस्ट ऑफ द सगळेजण घालून आहेत तशा वेळी. ओके, आणि आता काय आहे की रोहन आता खाली जातो. सगळेजण नाही जात, फक्त रोहन. इथे फैजल आणि अल्ताफ अलॉंग विथ दामोदर, जो की बेहोश आहे, ते वरतीच आहात. आणि जो वरचा जो कॅमेरा आहे तो पॉज आहे. ओके, आता काय होते, आता इथे एक गोष्ट आता अंडरस्टँड करायची गरज आहे. बापरे, वे मच एक्सप्लेन. हात दुखलाय. इट वॉज टू मच हेवी. मला वाटलं नाही का हे मोबाईल एवढा हेवी राहणार म्हणून. 2 मिनिटांमध्ये थोडंसं खूप जास्त बडबड केली आपण. अजून पण खूप मोठी गोष्ट आहे बरं. अजूनपर्यंत हार्डली आपण 30% वर आलोय फक्त चोरीच्या. 30% एक्सप्लेन केलाय, बाकी 70% आता अजून आहे. ओके, बट आपण खूप चांगल्याने सांगून राहिलो. इट वॉज रिली गुड. या ज्या वेळी मी एक्सप्लेन करून राहिलोय, एक छोटीशी चोरी आपण ज्या वेळी एक्सप्लेन करून राहिलोय, इझिली नाही का, जो कोणी हा व्हिडिओ बघेल किंवा मी पण समोर जाऊन व्हिडिओ बघेल तर इझिली त्याला व्हिज्युअलाइज होईल का मी काय सांगण्याचा प्रयत्न करताय. ओके, लेट्स डू दिस. आता काय होऊन राहिलाय की आता रोहन चाललाय खाली. ओके, आता रोहन खाली चाललाय म्हणजे काय की रोहनच्या आता त्याला तर कोणी आता इझिली ओळखून घेईल का हा अनोळखी व्यक्ती आहे. या आता अनोळखी व्यक्ती आहे म्हणजे व्हाय, हाऊ ते लोक कसे काय आयडेंटिफाय करतील का हा अनोळखी व्यक्ती आहे. लिसन, इथे आता आपल्याला थोडंसं सायकोलॉजी समजण्याचा अर्थ आहे. जे लोक गार्ड्स आहे ते लोक काम करतात एक युनिटमध्ये. आता युनिटमध्ये करीब 10-12 जण आहे आणि हे गार्ड लोक गेले वर्षभरापासून सोबत काम करतात. मानून घे या युनिटमध्ये एखादी अनोळखी व्यक्ती आला तर तो इझिली नोटीस होईल. व्हाय, कारण तो एक वेगळा व्यक्ती आहे. आता याचा अर्थ असा नाही की हे युनिटमध्ये सगळे लोक नुसते त्याच्याकडे बघूनच राहिले. नो, हे त्या लोकांना माहित केव्हा होईल, जेव्हा हे लोक त्याला फेस करतील तेव्हा त्यांना माहित होईल की हा कोणतरी नवीन व्यक्ती आहे. ओके, सो आता काय होत आहे की रोहन आता खाली येऊन राहिलाय. ड्युरिंग द पिरियड ऑफ टाइम जेव्हा तो खाली येत आहे तेव्हा असणारे जेवढे काही सर्व्हेलन्स कॅमेरा आहेत, ते होत आहे थोडेसे खराब. जेव्हा तो त्या कॅमेरा समोरून जातो तर तेव्हा नाही का जी सर्व्हेलन्स स्पीड आहे ती खूप खराब भेटून राहिली आहे. ओके, म्हणजे मानून घे की इथे कॅमेरा आहे. ओके, आणि मी इथून समोरून चाललोय. तर व्हॉट इज गॉना हॅपन की या जो कॅमेरामध्ये जे फीड आहे, या ज्या कॅमेरामध्ये जे फीड होऊन राहिलंय, जे रेकॉर्ड होऊन राहिलं आहे, जेव्हा मी जातो ना, म्हणजे मी जेव्हा जात नाही तेव्हा तो बहुत चांगल्याने काम करतो. इट वॉज वेल गुड आणि त्यांची जे पिक्चर क्वालिटी इट वॉज रिअली गुड. या बट जेव्हा मी याच्या क्लोज टू जातो ना, जेव्हा माझा मी जवळून जातो, या कॅमेराच्या जवळून जातो, तर तेव्हा जे पिक्चर क्वालिटी ती थोडीशी खराब होऊन जाते. इट वॉज, आणि जसा मी थोडं दूर जातो इट वॉज गुड. या म्हणजे जेव्हा तो कॅमेराच्या जवळ जाते तेव्हा ते एक प्रकारे एकदम हेच होऊन जाते, म्हणजे खराब फीड देते. ओके, आता हे खराब फीड देऊन राहिले आहेत, हे खाली जे लोक आहेत यांना रिअलाइज ना होईल, ऑफकोर्स होईल. तर अशा सिच्युएशन मध्ये काय होईल, दॅट इज द वन थिंग. आपण इथे गोष्ट घेऊन आलोय रात्रीची. ओके, आणि रात्री लोक असतात खूप थकलेले. या सिच्युएशन मध्ये आपण विचार करू का हे चौकीदार आहे पण खूप थकलेले आहे. मानून घे की हे चौकीदार इथे मी बसून आहे मी. ओके, आणि मी इथे मॉनिटरकडे पाहून राहिलोय. एक व्यक्ती असा मॉनिटरकडे पाहून राहिलाय, सर्व्हेलन्स कॅमेराकडे पाहून राहिलाय. आता इथे खूप सारे सर्व्हेलन्स कॅमेरे आहे. ओके, इथे खूप सारे सर्व्हेलन्स कॅमेराचे मॉनिटर आहे, खूप सारे. इट वॉज लाईक करीब 20-25 मॉनिटर आहे इथे.
तर आता तो 20-25 मॉनिटर पैकी एक मॉनिटर पाहिजे का हा खराब झाला तर इथे एकदम असं काय नो 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 नो. या जेव्हा तो व्यक्ती चाललाय थोडस खराब होऊन राहिला, जेव्हा तो व्यक्ती पास होऊन राहिला आहे तर तेव्हा चांगली फीड देऊन राहिले, त्याला असं रिअलाइज होईल म्हणजे की अरे इथे खराब नाही ठीक आहे. आता या सिच्युएशनच्या वेळेस नाही का त्यांनी काय बघितलंय की एक व्यक्ती जाऊन राहिलाय जो याचे कपडे घालून आहे, कोणाचे वॉचमॅनचे कपडे घालून आहे. ओके, तर त्यावेळेस त्याला रिअलाइज होईल का हा आपल्या वन ऑफ द काइंड आहे, म्हणजे आपल्यातलाच एक आहे. कारण त्यांनी आपल्यातले कपडे घातले म्हणून. ओके, आणि त्याचं लक्ष अजून जास्त अट्रॅक्ट होऊन न राहिलंय बिकॉज ऑफ दॅट की जेव्हा तो चालला जात आहे तेव्हा ते सर्व्हेलन्स कॅमेरे प्रॉपरली वर्क करत आहे, बिलकुल एक्झॅक्टली. सो ठीक आहे, म्हणजे सिच्युएशन काही एवढी काही वाईट नाही, इट वॉज गुड. या तर आता रोहन आहे, रोहन पाशी जे कपडे घालून आहे तो ऑलरेडी तो जातो आणि जिथे कंट्रोल रूम आहे. आता कंट्रोल रूम म्हणजे काय, कंट्रोल रूम मध्ये जिथे हे मॉनिटर ठेवून आहे, सर्व्हेलन्सचे सगळे मॉनिटर ठेवून आहे आणि ते सगळे गार्ड्स बसून आहे. सगळे गार्ड्स म्हणजे ऑलमोस्ट करीब 5-6 गार्ड बसून आहे काय, आणि काही 1-2 गार्ड दे डिडंट इव्हन नोटीस. तर रोहन काय करतो, रोहन पाशी एक छोटीशी डब्बी असते. मानून घे की हे माझ्यापाशी एक छोटीशी डब्बी आहे जी की एक ट्यूब आहे, बट मानून घे एक छोटीशी डब्बी आहे. तुझ्याकडे विक्सची डब्बी आहे ना, सम काइंड ऑफ डब्बी. ओके, तर ही डब्बी आहे ना, ही असं दरवाजाच्या फटीतून आतमध्ये टाकतो. मानून घे ही दरवाजाची फट आहे, दिसून आली का, ही दरवाजाची आहे फट. ओके, तर रोहन असा खाली वागतो, ती डब्बी काढतो आणि डब्बी काढल्यानंतर इथून असा तो ढकलतो. या दरवाजाच्या मागे आहे कंट्रोल रूम आणि या कंट्रोल रूम मध्ये करीब 8-9 गार्ड्स आहे जे सर्व्हेलन्स मॉनिटरवर लक्ष देऊन राहिले आहे. ओके, तर हा रोहन काय करतो की ह्या डब्बीला इथून फेकतो. आता तुझा म्हणण्याचा हा अर्थ राहील की रोहन जेव्हा असा खाली बसला आणि असा तो डब्बी फेकून राहिला आहे, तो कोणाचं लक्ष नाही केलंय किंवा सर्व्हेलन्स कॅमेरे कोणाकडे पाहून नाही राहिले, ऑफकोर्स पाहून राहिले, मग ते ऍक्शन का नाही घेत आहे, दॅट इज अ थिंग. सांगू, कारण रोहन काय करतो की रोहन या कंट्रोल रूमचा दरवाजा बाहेरून बंद करतो, बाहेरून बंद करतो. आतून तो बंद राहीलच, बट तो इथून बाहेरून पण बंद करतो आणि त्यापाशी ते विक्सची डब्बी आहे तो असा इथे फेकतो. फेकल्यामुळे काय होते, त्या कंट्रोल रूम मध्ये नाही का ती विक्सची डब्बी अशी आतमध्ये येते. विक्सची डब्बी म्हणजे काइंड ऑफ अंडरस्टँडिंग साठी ती डब्बी समथिंग एल्स. ओके, तर ती डब्बी जेव्हा येते ती डब्बी अशी ओपन होते आणि ओपन केल्यावर तिथून अशी गॅस निघते. जशी ती गॅस निघते त्या कंट्रोल रूम मध्ये असणारे सगळे लोक बेहोश पडून जातात. इट वॉज बेहोश पडल्यानंतर रोहन असा इथेच उभा राहतो आणि इथेच असा बघतो की कंट्रोल रूम मध्ये सगळेजण पडले की नाही पडले. ओके, आणि आता तो हलक्याने दरवाजा उघडतो, तो नाही का तोंडावर मास्क घालतो. ओके, तोंडावर मास्क घालतो आणि तो आता आतमध्ये जातो. आतमध्ये गेल्यावर पाहतो की सगळे गार्ड्स पडून आहे. ओके, पडल्यावर तो जातो आपल्या मॉनिटरवर. ओके, सर्व्हेलन्स कॅमेराचे जे मॉनिटर्स आहे त्याच्यासमोर असा बसतो आणि तो सांगतो हा ठीक आहे अब आ जाओ. तर ते वरती असणारे 2 लोक आहे, फैजल आणि अल्ताफ, अलॉंग विथ दामोदर जो की बेहोश आहे ऑलरेडी. तर फक्त दामोदरला घेऊन नाही येतात, ते आता 2 जण येतात आणि ते काफी फ्रीली येतात. फ्रीली म्हणजे त्याचं काय एकदम असे याचे कपडे घालून आहे त्याचे कपडे घालून आहे वगैरे वगैरे असं काही नाही आहे. इट वॉज त्यांचं जेवढं काही म्हणजे ते आता फुल फ्लेजेड चोरी करण्यासाठी आले आहे याच उद्देशाने येतात. ते लोक येतात. आल्यानंतर काय आहे की इथे आपण थोडस आर्ट डिपार्टमेंटची मदत घेऊ. आपण आर्ट डिपार्टमेंटची मदत म्हणजे इथे आपण आता आपली चोरी आहे, आपली सेफ आहे, तो कुठे राहील, का राहील, कंट्रोल रूम मध्ये राहील की का राहील वगैरे, आय डोंट नो. बट इथे आपण अंडरस्टँड करू की इट वॉज समथिंग एल्स, की एका मोठ्या दरवाजाच्या मागे आहे ते. ओके, आणि हा आता दरवाजा आहे, हा वोंट बी ओपन. सो आता आपण इथे काय करू
की हे जे दोघं लोक आहे, हे दोघं लोक चालले सेफ कडे. जिथे सेफ आहे, सेफ म्हणजे एक लॉकरचा दरवाजा आहे, त्या दरवाजासमोर आले. हा दरवाजा लॉकरचा दरवाजा, इट वॉज टू बिग या, आणि इट इज मेड अप बाय स्टील, यस, आणि इट वॉज समथिंग एल्स. ओके, बट याच्या अगोदर पण एक दरवाजा आहे, जो दरवाजा ओपन होतो फिंगरप्रिंट स्कॅनरने. कोणाच्या? हेड, जो हेड गार्ड आहे, हेड गार्ड म्हणजे जो गार्डचा जो हेड आहे, ओनली त्याच्या फिंगरप्रिंटनीच तो दरवाजा ओपन होतो. कोणता? या सेफच्या अगोदरचा दरवाजा. ओके, सो रोहन काय करतो? रोहन जो की कंट्रोल रूम मध्ये आहे, तर तिथला जो हेड गार्ड आहे त्याला माहित असते की कोण हेड गार्ड आहे, कारण त्यांनी अगोदर पढाई केली आहे, त्यांनी चेहरे बघितले अगोदर. तो असं पाहतो, कारण सगळे गार्ड असे पडून आहे, तर तो असं हात लावतो, असं थोबाड पाहण्याचा प्रयत्न करतो. त्यातला एक थोबाड त्याला कामाचं वाटतो, तो त्याला उचलतो म्हणजे असं ढकलून आणण्याचा प्रयत्न करतो. ओके, ड्युरिंग द पिरियड ऑफ टाइम त्यामधला एक जो व्यक्ती आहे, ओके, हे तिघ जण पहिले कंट्रोल रूम मध्ये येतात. कंट्रोल रूम मध्ये आल्यावर ते बोलत काहीच नाही. या युजली मला नाही का या सीन मध्ये नाही का हे तिघ जण खूप जास्त बोलताना दाखवायचे नाहीये. या सीन मध्ये कंट्रोल रूम मध्ये आल्यावर ते बघतात याला आहे, ते तिघ जण त्या व्यक्तीला उचलतात जो हेड गार्ड आहे, आणि त्या हेड गार्डला उचलून तिथे नेतात. कुठे? जिथे फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. फिंगरप्रिंट स्कॅनर केल्यावर त्याचा अंगठा तिथे दाखवतात आणि तो दरवाजा होतो ओपन. दरवाजा ओपन झाल्यानंतर हे तिघ जण जातात वरती, हे तिघ जण जातात समोर. आता तू म्हणत आहे की आता हे जे तिघ जण आहे हे एवढं इझिली काम का करतात? एकदम इझिली म्हणजे त्याच्यासाठी एवढे एकदम इझी कसं काय आहे की ते सर्व्हेलन्स कॅमेरा एकदम असे करतात, आणि त्यानंतर आता हे ते एकदम खूप इझिली काम करून राहिलंय. या सेफ समोर कोणता कॅमेरा नसेल का, किंवा असं नसेल का, तसं नसेल का. इट वॉज लाईक इथे मला खूप जास्त टेक्निक्स दाखवायचे नाही की कशा वेनी काय करणार आहे आणि कसं करणार आहे. नो नो नॉट ॲट ऑल. ओके, इथे काय करायचं आहे की जो काही हे लोक काम करणार आहे, जे काही लोक इथे जे काम करेल, म्हणजे तिघ जण इथे जेवढं काही चोरी करणार आहे वगैरे वगैरे, याची पूर्ण सर्व्हेलन्स सिस्टीम स्टॉप करून टाकणार आहे. इथून ते सगळे जे तो कंट्रोल रूम मध्ये जातो कशासाठी रोहन, याच्यासाठी जातो की त्या जेवढे काही सर्व्हेलन्स सिस्टीम आहे, सर्व्हेलन्स कॅमेरा आहे, त्याला एकदम बंदच करून टाकतो. आता इथे दुसरी एक कंडिशन येते का सगळे गार्ड कंट्रोल रूम मध्येच आहे, कोणीच असे बाहेर नाही किंवा कोणीच नाही. दॅट इज द वन थिंग. इथे नाही का मला थोडसा कन्फ्युजन आहे का मी सगळ्या गार्ड्सला कंट्रोल रूम मध्ये दाखवू, किंवा काही गार्ड्सला कंट्रोल रूम मध्ये दाखवू आणि 1-2 गार्ड्सला बाहेर दाखवू. का इथे थोडंसं फायटिंग दाखवू का इथे समथिंग. हे जे लोक आहे हे दोघ जण आल्यानंतर नाही का इलेक्ट्रोक्यूट करून राहिलाय येणारे जे 2 गार्ड्सला. हे दाखवणं इम्पॉर्टंट आहे. इलेक्ट्रोक्यूट करणं म्हणजे ऍटलीस्ट सगळे गार्ड्स आपण कंट्रोल रूम मध्ये नाही ठेवू शकत. अशी कोणती बँक आहे ज्यांचे सगळे गार्ड्स कंट्रोल रूम मध्ये आहे. इट वॉज नॉट रिअली गुड. तर आपण या सिच्युएशनच्या वेळेस आपण असं करू की इथे नाही का समहाऊ 2-3 गार्ड्स बाहेर आहे, आणि जेव्हा फैजल आणि अल्ताफ जेव्हा येतात त्या 2 गार्ड्सला ठिकाणावर लावतात. ठिकाणावर म्हणजे त्यांना असं इलेक्ट्रोक्यूट करतात. ओके, तर इलेक्ट्रोक्यूट करतात म्हणजे त्यांना इलेक्ट्रिक असं देत, असं एक गन असते ज्याच्यामध्ये असं इलेक्ट्रिक देते, त्यामुळे नाही का व्यक्ती फटाकसे बेहोश पडून जातो. ओके, तर त्यांना ते इलेक्ट्रोक्यूट देतात. तर इलेक्ट्रोक्यूट दिल्यानंतर काय होते की त्यानंतर असं काही सेन्स पण लागतो की काही लोक बेहोश पण झाले आणि काही लोकांनी यांनी इलेक्ट्रोक्यूट पण केला. हा एक प्रकारे सेन्स पण लागतोय. ओके, त्यानंतर काय होत आहे की इट वॉज टू मच एक्सप्लेन. यार एक छोट्याशा सीन्सला किती एक्सप्लेन करावं लागतंय. मी बोलू थकला आणि 54 मिनिट झालाय, आणि 54 मिनिटामध्ये मी फक्त चोरीच सांगितली आहे.
जे की अजूनपर्यंत खतम पण नाही झाली. बापरे, माहित नाही आता फुल मूवी एक्सप्लेन करायला किती वेळ लागते आणि काय. इट वॉज लाईक, खरंच सांगतो, पिचिंग करणं इट वॉज टू बिग. पण आपल्याला हे अंडरस्टँड आपल्याला शिकावं लागेल. एव्हरीडे आपण जर अशा गोष्टी रेकॉर्ड करत गेलो ना, तर आपण आपली नाही का क्वालिटी खूप चांगल्याने एक्सप्लेन करून आपल्याला जे काही एक्सप्लेन करायचं आहे. ओके, बॅक टू वर्क. हा, सो इथे फैजल आणि अल्ताफ हे दोघ जण, दोन जे गार्ड्स आहेत त्याला इलेक्ट्रोक्यूट करतात. त्याच्यानंतर ते दोघ जण कंट्रोल रूम मध्ये जातात. कंट्रोल रूम मध्ये जो हेड गार्ड आहे त्याला उचलतात. उचलून आणल्यानंतर त्याचा जो फिंगरप्रिंट आहे, फिंगरप्रिंटनी स्कॅन करतात आणि सेफच्या अगोदरचा दरवाजा ओपन होतो. सेफचा दरवाजा नाही, सेफच्या अगोदरचा दरवाजा जो ओपन होते हेड गार्डच्या फिंगरप्रिंटने. ओके, तो ओपन झाला आणि ते सगळे लोक आले. आता यांच्या समोर आहे एक मोठासा सेफ गार्ड. त्याच्या नंतर आहे खूप सारा सोना, खूप सारं गोल्डचे बिस्किट्स, खूप सारे गोल्ड आहे ना त्याची विटा आहे. इट वॉज लाईक करीब एक हलकीशी अशी नाही का, एक साबण सारखी, एक साबणच्या टाईपची एक गोल्ड विट आहे म्हणते. ओके, जे की वॉज काइंड ऑफ लाईक रिअली हेवी. तसे खूप सारे विटा आहे आतमध्ये. सोन्याच्या साबण, असं समजण्याचं खूप इझी वाटेल तर सोन्याचे जे काही साबन्स आहे ते आतमध्ये ठेवून आहे. आता यांच्या समोर एक खूप मोठा सेफ आहे. तर अशा वेळेस काय करेल का, रोहन आल्याबरोबर म्हणजे ते दरवाजा ओपन झाल्याबरोबर रोहन काय करतो की रोहन स्टेटस्कोप घेतो आणि तो त्या सेफवर लावतो आणि स्टेटस्कोपद्वारे, स्टेटस्कोप जे डॉक्टर लोक लावतात ना, स्टेटस्कोप ते, आणि त्यावेळी नाही का तो इथे असा स्टेटस्कोप लावला आणि तो असा वाउंड अप करून राहिला. त्याचे हे जे आहे ना, जे ते नाही का रे रिंग्स असतात जे लॉकरला एक प्रकारे सेट करतात. ओके, तो त्याला घुमवण्याचा प्रयत्न करतो. ओके, आता एवढा मोठा सेफ आहे, एवढा मोठा जो सोन्याच्या विटा आहे, जो कोणी ठेवणारा व्यक्ती आहे तो फक्त असं अॅनालॉगनी तर नाही ठेवणार. तर इट वॉज लॉक बाय 2 वे, आयदर लॉक आणि डिजिटली. ओके, सो डिजिटली कसं, दॅट इज द वन थिंग की याला डिजिटली कसं काय ओपन होईल. एक डिजिटली ओपन होईल. सॉरी, इथे आपण फैजल या साऱ्या गोष्टी करून राहिल्या, स्टेटस्कोप लागून हे सगळं, आणि रोहन बाय डिजिटली त्याला हॅक करण्याचा प्रयत्न करून राहिलाय. ओके, आणि हॅक केल्यावर त्याला कळून राहिला आहे की हा नंबर आहे, तो नंबर टाकतो. आणि नंबर टाकल्याबरोबर दोघे जण, त्याला तिथे 2 नॉब आहे, एक नॉब आहे अॅनालॉग साठी, एक लॉग आहे डिजिटल साठी. ओके, आता कसं आहे की हे सेफ नॅचरली कसं काय ओपन होते. ओके, हे सेफ नॅचरली ओपन होते ज्या व्यक्तीला हे सेफ ओपन करणं माहित आहे, त्याला कोड माहित आहे, तो कसं ओपन करतो. तो पहिले या रिंग्स आहे ना, जे असे रिंग्स लागून आहे त्या रिंग्सचा एक प्रॉपर कोड आहे. पहिले तो कोड घुमवतो आणि तो एक लिनियर ऍक्सेस मध्ये सारे कोड आणतो. ओके, त्याच्यानंतर तो डिजिटली पण काही समथिंग कोड्स आहे, तो डिजिटली कोड्स इनपुट करतो. इथे कीपॅड आहे आणि इथे मॉनिटर छोटासा, तो इनपुट करतो. इनपुट केल्यानंतर नाही का दोनही नॉब, इथे 2 नॉब आहे, एक नॉब आहे आणि असा एक नॉब आहे, दोन्ही नॉब एकाच सोबत घुमवतो. एकाच सोबत घुमवले तेव्हाच हा दरवाजा ओपन होतो, आयदर हा दरवाजा ओपन होणार नाही. आता एकाच सोबत घुमवतो म्हणजे काय की समजा याच्यामध्ये थोडासा आपण इंटरलॉक आला किंवा थोडासा म्हणजे मागे पुढे झालं, ओव्हरलॅप झालं, तर हा दरवाजा होऊन जाईल लॉक्ड. म्हणजे हा दरवाजामध्ये तुम्ही कितीही इनपुट्स टाका किंवा कितीही तुम्ही कोड टाका, इट वोंट बी ओपन, इट वॉज झाला खराब. हा सेफ, हा जो दरवाजा आहे ना हा खराबच झाला. आता याला फक्त डायरेक्ट बदलवायचंच काम आहे, बाकी याला काहीच नाही. आता एवढा करीब
50 किलोचा दरवाजा, 50 किलोचा सेफ करणं हे तर काही नाही. त्यामुळे नाही का या लोकांना बिलकुल प्रॉपरली एकाच वेळेस ते नॉब घुमवायचं आहे. तर अशा वेळेस हे लोक रोहन डिजिटली ऍक्सेस होतो आणि इथे अल्ताफला कोड सांगतो आणि तो कोड टाकतो. टाकल्यानंतर हे दोघं म्हणतात 1 2 3, 3 वर तिघे जण नॉब खाली, दोघे जण नॉब खाली करतात सायमल्टेनियसली, फटाकसे. त्यामुळे तो दरवाजा होतो ओपन. दरवाजा ओपन झाला त्यानंतर हे तिघे जण आतमध्ये जातात. आतमध्ये गेल्यावर तिथे जे पाहतात की सोन्याचे बिस्किट्स लागून आहे. इट वॉज वेल गुड. त्यापैकी सगळेजण बॅग काढतात आणि काय करते की हातोडा काढतात. आता इथे चोरी करण्यासाठी आले की फोडासाठी आले. हे आपल्या गोष्टी समजून घ्यायच्या. आता इथे काय आहे की इथे तिघ जण आले आणि यांच्यापाशी हातोडा आहे. हातोडा आहे त्यामुळे नाही का ते प्रत्येक बिस्किट घेतात, सोन्याचं बिस्किट, आणि त्याला असं टक टक करतात. आता हे का करतात? दॅट इज आय गोना टेल यू व्हॉट. आपण सिंपलचं एक्झाम्पल घेऊ. हा दरवाजा कोणता आहे? प्लायवूडचा. जर मी असा आवाज करीन तर मला का रिअलाइज होत आहे? का रिअलाइज होत आहे? हा एक दरवाजा आहे. ओके. बट जेव्हा मी असा करून राहिलो आहे म्हणजे हा दरवाजा आहे हॉलो. हा दरवाजा आहे हॉलो. सॉलिड आणि हॉलो मध्ये फरक काय आहे? ओके. ही आहे भिंत. ही आहे भिंत जे सॉलिड आहे. हा आहे दरवाजा जो हॉलो आहे. मला माहित आहे दरवाजा हॉलो आहे, मला माहित आहे भिंत सॉलिड आहे. बट या कंडिशन मध्ये मी समजून घेऊ की मला याच्यातला आणि याच्यातला फरक नाही माहित. माझ्यासाठी हे पण सॉलिड आहे, हे पण सॉलिड आहे. हाऊ वुड आय अंडरस्टँड की कोणता हॉलो आहे? तर अशा वेळेस मी नाही का इथे मारीन. कसा येऊन राहिलाय? इट वॉज सॉलिड. येस. आता मी सेम इथे मारत आहे. मला का येऊन राहिलाय? इट वॉज हॉलो. जेव्हा मी कोणत्याही वस्तूला असं मारतो तेव्हा तो आवाज रेप्लिकेट करून राहिलाय. त्यांनी इझिली अंडरस्टँड होऊन राहिलाय की धिस इज हॉलो सेक्शन, धिस इज सॉलिड सेक्शन. ओके. तर असे हे तिघ जण प्रत्येक बिस्किट्सला, प्रत्येक जे सोन्याचं बिस्किट्स आहे त्याला हातोड्यांनी मारण्याचा प्रयत्न करतात. हातोड्यांनी मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे काय होते की त्यांना इझिली अंडरस्टँड होत आहे की कोणता बिस्किट हॉलो आहे, कोणता बिस्किट फुल सॉलिड आहे. याच्यापैकी मोस्ट ऑफ द बिस्किट्स आहे, जे सोन्याचे बिस्किट्स आहे ते सॉलिड आहे. यातला फक्त एकच बिस्किट आहे तो हॉलो आहे, जो की अल्ताफला भेटतो. ओके. अल्ताफला भेटतो. ते बिस्किट्स ओपन करते. तर त्या बिस्किट्स मध्ये एक छोटासा कार्ड असतो. तो कार्ड घेतो. ओके. आणि देन बाकीचे सोन्याचे बिस्किट तिथेच ठेवून देतो आणि चालला जातो. आता इथे मला थोडासा फनी सीन करायचा आहे. इथे फनी सीन म्हणजे कसं की इथे आता हे तिघ जण चालले. तर इथे रोहन असं उभा आहे आणि इथून आम्हाला आईचा फोन आलाय. लेट मी टेक अ कॉल. हा हॅलो हॅलो. हो आताच झालं जेवण. हे कोबीची भाजी जेवलो. पत्ता कोबी डाळ भाजी. हा 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 पत्ता कोबी डाळ भाजी. हो झालं आताच झालं जेवण. आता हा हा आता अरे घरची आता काय आठवण वगैरे काही येत नाही. आता आदत सी हो गई. आता या बुधवारी सुट्टी आहे ख्रिसमसची. पण आता ख्रिसमसला वगैरे की नाही, डायरेक्ट रविवारीच येईन म्हणतो. ते काही काही दिवसांनी येणं जाणं परवडत नाही. ताई केव्हा येत आहे? या रविवारी येऊन राहिली का? हा तर उद्या येऊन राहिली म्हणजे ख्रिसमस साठी येऊन राहिली का? सुट्टी आहे म्हणून. हा हा हा
तर मग आपल्या घरी बुधवारी ताईचं जेवण आहे ना? बरं ठीक आहे, ओके. तर मग येऊन जाईल ना तेव्हा. मग म्हणजे त्या येऊन जातो. मग जेवण आहे तर मग येऊन जाईल. पण हा, फोन करीन पण मी जमन तर. मी आताच काही सांगत नाही. हा हा हावजी, बोला ना. नाही नाही, रूमवर आहे, बोला ना. हो आहे ना, माझ्यापाशी पैसा आहे ना. हो हो हो, मारतो ना बाबा. हो मारतो, इंटरनेटचा रिचार्ज मारतो. हो 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 हो, मारतो रिचार्ज. हा हा हा, हो हो हो, ठीक आहे. हो हो, ठीक आहे ना. हो, ते येऊन जाईल ना, येऊन जाईल. हो हो, ठीक आहे. हो हो, मारतो रिचार्ज. हो हो. हम्म, हम्म, हम्म. वडिलांना रिचार्ज मारून द्यायचा आहे. थांब थोडसा, वेट वेट अ मिनिट. ऍक्च्युली इथे मी जातो, रिचार्ज मध्ये जातो. रिचार्ज मध्ये चेंज करतो. चेंज केल्यावर इथे मी FAT फादरचा नंबर टाकतो. वोडाफोनचा प्लॅन आला आहे. इथे मी नो रिझल्ट फाउंड. पॉप्युलर मध्ये काय आहे? 84 डे वॉज 600 रुपयाचा प्लॅन आहे बघे. बापरे, टू एक्सपेन्सिव्ह. 600. वोडाफोननी प्लॅन आता खूप जास्त एक्सपेन्सिव्ह केलाय. 600 रुपये. तर मी पहिले 400 रुपये पाहिले होते. आणि युजली मला असं वाटलं की फक्त वोडाफोनने प्लॅन वाढवलाय, बट ऍक्च्युली नॉट. कसं आहे की इव्हन सगळ्या ऑपरेटरनी पण पैसे वाढवले. घेऊन घे चालेल. नाव गेट ट्रुली अनलिमिटेड फॉर लोकल अँड नॅशनल कॉल्स ऑल नेटवर्क 1.5 GB पर डे आणि 100 SMS पर डे, व्हॅलिडिटी फॉर 84 days. या सो येस, 600 रुपयाचा प्लॅन. रिचार्ज 0993. सबमिट झालाय, डन झालाय. ओके, कॉल लावतो वडिलांना. हा हॅलो आई, बाबाला फोन दे. हा, रिचार्ज मारलाय, बघून घ्या एकदा. मेसेज आला का तर? हा, ते 3 महिन्याचा आहे तो, इंटरनेट वाला. हा हा हा, ठीक. फोनच काढलाय मी. ओके, आता आपण कुठपर्यंत आलोय? सेफ ओपन झालाय आपला. या सेफ ओपन झाला आहे. इथे आपण फनी सीन करणार होतो. या फनी सीन मध्ये काय, रोहन इथे उभा आहे. रोहनच्या हातात ते कार्ड आहे जे त्याला ते पाहिजे नव्हतं, आणि तो असा इथे उभा आहे. फैजल इथून चाललाय आणि फैजल म्हणते चलो लेट्स गो. आणि इथे रोहन म्हणताय की, रोहन मला इथे असं दाखवायचं आहे, रोहन इथे नाही का थोडस कम्युनिकेशन